मध्य देश लक्ष्मी गजांतक दिग्मोहित अंतरा, म्हणजे श्रीचरणापासून श्रीमुकुटापर्यंत या मूर्ती वर्णनामध्ये कवींनी वर्णन केलेलं आहे. आणि काल आपण श्रीचरणापासून कटी प्रदेशापर्यंत जे अवयवाचं वर्णन आहे ते वर्णन आपण श्रवण करून मूर्ती स्मरण केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे. आता कटी प्रदेशावरती जे अवयव आहेत त्या अवयवांचं ध्यान करायचं आहे. त्या अंतर्गत श्रीमूर्तीचं स्मरण आपल्याला होणार आहे. आणि म्हणून सरळ राजती समपुष्ट उदर उन्नत उन्नत वरनाभिरंध्र मिरवत मिरवत त्रिवळी खुणा दावित दावित जीव दोषा सामावित आहोवित विशाल वक्षस्थळ उपमा गजमस्तक तुच्छती मृदुरोमावळी सरळ लागली नाभी स्थळ चुंबिती. कटी प्रदेशावरचा जो भाग आहे तो उदराचा भाग आहे. परंतु आमच्या गोसाव्यांच्या श्रीमूर्तीचं उदर कसं आहे म्हणून कवी म्हणतात समपुष्ट उदर उन्नत. उदराचा जो भाग आहे समपुष्ट म्हणजे पाठीसारखा, म्हणजे पाठ जशी एका सरळ रेषेमध्ये आहे तसं उदर सुद्धा आमच्या स्वामींचं एका रेषेमध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्यंगता नाहीये. पाठ जशी एका सरळ रेषेमध्ये आहे त्याचप्रमाणे उदर सुद्धा एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि मग समपुष्ट पाठीप्रमाणे उदर उन्नत, उन्नत म्हणजे उठावदार दिसत आहे. वर नाभी रंध्र मिरवत, त्या उदरावरती नाभी म्हणजे बेंबी, हे मिरवती म्हणजे शोभून दिसते आहे. त्रिवळी खुणा दावित, उदरावरती 3 प्रकारच्या रेषा दिसत आहेत. 3 प्रकारच्या रेषा. मनुष्य जर असा साधनावस्थेमध्ये बसला त्याच्या उदरावरती 3 रेषा आपोआप उमटतात. आमच्या गोसाव्यांच्या श्रीमूर्तीच्या उदरावर त्या 3 रेषा उमटून दिसत आहेत. त्रिवळी खुणा दावित. परंतु या खुणा काय सांगतायत, काय संकेत देत आहेत? जीव दोषा सामावित. आमच्या गोसाव्यांच्या श्रीमूर्तीचं उदर जे आहे ते जीवाच्या दोषांना सामावत आहे. त्रिवळी खुणा दावित, जीवाला घडणारे मनाने वाचेने शरीराने घडणारे जे दोष आहेत ते दोष आमचा साधनदाता उदरामध्ये नाही. कारण आधमती ते सर्वदा, आधमतीचं कार्य सदा सर्व काळ वर्तत असतं. आणि म्हणून जीवाकडून दोषाचरणच अधिक प्रमाणात घडतं. परंतु या सगळ्या दोषांना मोठा सामावण्याचं काम हे उदर करत आहे. माता आपल्या मुलाचे फक्त दोष पोटामध्ये सामावते, परंतु परमेश्वर या जीवाचे अनंत सृष्टीचे दोष पोटामध्ये सामावत असतात. आणि म्हणून परमेश्वर जीवाचे दोष उपसान्यांत घालतात. म्हणूनच जीवाचं उद्धरण शक्य झालेलं आहे. उपसाने विन संबंध आतीच ना, ऐसा जीवच नाही पृथ्वीचा आद करून
असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे दोष सामावण्याचं फार मोठं काम आमच्या स्वामींचं उदर करत आहे. आणि म्हणून त्रिवळी खुणा दावित जीव दोषा सामावित विशाल वक्षस्थळ उपमा गजमस्तक तुच्छती. आणि उदराच्या वरील जो भाग आहे तो वक्षस्थळ म्हणजे छातीचा भाग आहे. तो कसा आहे? विशाल आहे, धारदार आहे, प्रशस्त आहे. इतका प्रशस्त भाग आहे तो. गज मस्तक तुच्छती. गज म्हणजे हत्ती. त्याचं मस्तक जसं उठावदार भारदार असतं ते सुद्धा आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं वक्षस्थळ पाहून काय झालेलं आहे? तुच्छ दिसू लागलेलं आहे. इतकं आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं विशाल वक्षस्थळ आहे. आणि मृदुरो मावळी जी रांग आहे ती नाभिस्थळ म्हणजे बिंबी पर्यंत जाऊन स्पर्शलेली आहे. आणि ही रोमावळी कशी आहे? रोमावळी म्हणजे केसांची रांग आहे ती मृदू आहे. आणि मृदू केस असतात हे मृदू असते. ते पुरुष लोक सुद्धा दयाळू करुणाळू असतात. त्यांच्या ठिकाणी सुद्धा करुणा असते, कीव असते. आमच्या स्वामींच्या छातीवर उदरावर जी रोमावळी आहे ते दर्शवित आहे की आमच्या गोसाव्यांचं हृदय जे आहे ते जीवासाठी दयेने ओतप्रोत भरलेलं आहे, करुणा गुणाने ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून मृदुरो मावळी सरळ लागली नाभिस्थळ चुंबिती. बिंबी पर्यंत ती जाऊन टेकलेली आहे. अशा प्रकारे या वक्षस्थळाचं आणि रोमावळीचं वर्णन कवींनी या मूर्तिवर्णनामध्ये केलेलं आहे. प्रतिष्ठानी श्री चांगदेवरावे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव सावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री गोसावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव 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 गोसावियांचे चरण शरण. तानी श्री चांगदेवराव गोसावियांचे चरण शरण. प्रतिष्ठानी 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 श्री चांगदेवराव
गोसावियांचे चरण शरण प्रतिष्ठानी श्री चांगदेव रावळ 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 गोसावियांचे चरण शरण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आणि या उदर विभागाचं भावनाने ध्यान कसं करायचं आहे म्हणून मूर्ती ज्ञानामध्ये म्हटलेलं आहे, अश्वत्थमळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा। सर्वज्ञांचं उत्तरार्ध कालखंडामध्ये छिन्नपाप गुंफेमध्ये अवस्थान आहे आणि एके दिवशी इंद्रभट्टांनी स्वामींना उपहाराची विनंती केलेली आहे। इंद्रभट्ट सुरेगाव येथून सर्व उपहार तयार करून स्वामींसाठी घेऊन येत आहेत। मार्कंडाला स्वामींनी सांगितलं की शिवनारायणाच्या पोळीवर जाऊन तिकडून कोणी येतंय का पहा। मार्कंड शिवनारायणाच्या पोळीवरती चढले आणि पाहिलं कोणीतरी त्यांना अस्पष्ट आकृती येत आहे, कोणीतरी दिसला। स्वामींना येऊन सांगितलं कोणीतरी येत आहे, अस्पष्ट अस्पष्ट दिसत आहे।